वृश्चिक राशीचा मार्ग कधीच सरळ नसतो। ही रात जणू आग आणि पाण्याच्या माध्यमातून चालते। दिसते शांत पण आतून ज्वालासारखी धगधगणारी। जगाला कधीच कळत नाही की वृश्चिक व्यक्ती काय सहन करते, किती खोलवर जखमी होते आणि किती वेळा स्वतःला पुन्हा उभारते। 2020 पासून तुम्ही ज्या संकटातून गेलात त्याचे तुमचे रूपांतरच करून टाकले। हा काळ इतका कठीण होता की ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच काही वेळा तुमच्या विरोधात केले। काहींनी तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले, काहींनी तुमचं मन दुखावलं, काहींनी तुमचं आयुष्यच विस्कटून टाकलं। तुम्ही खूप वेळा स्वतःलाच विचारलं, हे माझ्याच नशिबात का? या 5 वर्षात एक गोष्ट तुम्ही खूप स्पष्टपणे अनुभवलात, ज्यांना तुम्ही खूप मान दिला त्यांच्याकडूनच कठोर अनुभव आले, ज्यांना तुम्ही खूप काही दिलं त्यांच्याकडूनच दुर्लक्ष मिळालं आणि ज्यांना तुम्ही हृदयाच्या जवळ ठेवलं त्यांनीच अनेकदा अंतर केलं। पण याच काळात तुम्ही स्वतःला एक अदृश्य शक्ती शोधली। तुम्ही बदललात, तुम्ही मजबूत झालात, तुम्ही कणखर बनलात, तुम्ही जगावर अवलंबून राहणं थांबवलं, स्वतःच्या सामर्थ्यावर उभं राहायला शिकलात। हा प्रवास तुमच्यासाठी एक परीक्षा होतीच, पण त्या परीक्षेच्या मागे एक मोठी तयारी होती। ब्रह्मांड तुम्हाला एका भव्य उत्थानासाठी तयार करत होतं। तुमचा संघर्ष जितका मोठा तितकंच तुमचं फलितही प्रचंड असणार आहे हे नक्की होतं। आज तुम्ही जिथे उभे आहात ते तुमच्या आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टर्निंग पॉईंटवर आहात। आता प्रश्न असा आहे, हा संघर्ष कधी संपणार? तुमच्या तेजस्वी भाग्योदय कधी येणार? आणि तुम्हाला जे वर्षानुवर्षे हवं होतं ते नेमकं कधी मिळणार? ही फक्त भविष्यवाणी नाही, हा तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याचा क्षण आहे। या व्हिडिओत आपण 2025 पर्यंतच्या तुमच्या सर्व संघर्षाची मांडणी करणार आहोत आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कुठे आणि कसा केव्हा प्रचंड बदल अनुभवायला मिळणार आहे याचं सखोल आणि टप्प्याटप्प्याने विश्लेषण करणार आहोत। ही सुरुवात आहे त्या सत्याची जी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ दाखवणार आहे। वृश्चिक राशीचा संघर्ष 2020 ते 2025 पर्यंत काय काय घडलं? वृश्चिक राशीचा संघर्ष एका दिवसाचा नव्हता। जग बघत होतं पण समजत नव्हतं। तुमचं आयुष्य जणू एका लपलेल्या रणांगणासारखं होतं। बाहेरून शांत पण आतून तुम्ही रोज लढत होता। 2020 पासूनच्या काळात अनेकांनी काहीतरी गमावलं, पण वृश्चिक राशीने मात्र स्वतःलाच गमावलं आणि पुन्हा घडवलं। सर्वात पहिले तुमच्यावर भावनिक धक्क्यांचा पर्वत कोसळला। तुमच्या खूप जवळच्या व्यक्तींनी तुमची मनस्थितीच हलवून टाकली। कधी असा प्रसंग आला की तुम्ही तुमच्या नात्यांवर विश्वासच ठेवू शकत नव्हतात। काही वृश्चिक व्यक्तींना प्रेमसंबंधांमध्ये तुटलेपणा, अचानक आलेलं अंतर, अव्यक्त वेदना आणि निराशा अनुभवावी लागली। काहींना तर आयुष्य बदलून टाकणारे धोके मिळाले। हे धोके अचानक आले आणि जखम इतकी खोल होती की बरी होण्यासाठी वर्षे गेली। मानसिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला सतत खाईत ढकलत होता। झोपेवर परिणाम झाला, मन सतत अस्वस्थ राहिलं, विचारांचा गोंधळ वाढला, एकटेपणा तुमच्या छातीवर बसून राहिला। तुम्ही बोलायला गेला तरी लोकांनी तुमच्या शांततेचा अर्थच उलटा काढला। तुम्हाला कोणी समजून घेत नाही अशी भावना तुम्हाला सतत आतून पोखरत राहिली। घरातील वातावरणही स्थिर नव्हते। कधी मतभेद झाले, कधी वाद वाढले, कधी घरातील जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की तुमची स्वतःकडे बघायला वेळच उरला नाही। काहींच्या घरात अचानक बदल झाले, कोणी नोकरी सोडली, कोणी दूर गेलं, कोणी आजारी पडलं आणि त्याचा मानसिक भार तुमच्यावर आला। आर्थिक बाबतीतही प्रचंड चढउतार आले। काहींना अचानक पैसे मिळाले पण ते टिकले नाहीत। गुंतवणुकीत नुकसान झालं, काम बंद पडलं, काहींना आकस्मिक खर्चाने त्रस्त केलं। ज्यांना स्थिर उत्पन्न हवं होतं त्यांनाही अस्थिरतेचा फटका बसला। पैशांबाबतची असुरक्षितता वाढत गेली। कामाच्या क्षेत्रातही तुमची मेहनत दिसली नाही। तुम्ही खूप काही दिलं पण लोकांनी तुमच्या प्रयत्नाची दखलच घेतली नाही। तुमचे कौशल्य, तुमची जिद्द, तुमचा परफॉर्मन्स हे सगळं इतरांच्या छायेत हरवून जात होतं। काही वृश्चिक व्यक्तींना तर कटकारस्थांना सामोरे जावं लागलं। ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्यावर अन्याय झाला, तुमचं नाव चुकीचं जोडण्यात आलं आणि तुम्हाला स्वतःला स्वच्छ सिद्ध करण्यासाठी 100 पट जास्त मेहनत करावी लागली। या काळातील सर्वात मोठा धडा म्हणजे स्वतःच्या लोकांबद्दलचा भ्रम तुटणं। ज्यांना तुम्ही खूप जवळ समजत होता त्यांच्यापासूनच तुम्हाला जास्त वेदना मिळाल्या। तुम्हाला जेव्हा जाणीव झाली की तुमच्या जीवनात सर्वजण सोबत राहतात असं नसतं। काही जण फक्त सवलतींसाठी असतात, काही जण परिस्थिती बदलली की बदलतात आणि काही जण फक्त तुमच्या प्रकाशाला झाकण्यासाठी येतात। 2024 आणि 2025च्या सुरुवातीने तुम्हाला थोडीशी आशेची किरणं दिली, पण पूर्ण आनंद नाही। तुम्ही आता आधीपेक्षा मजबूत झाला होता। तुम्ही स्वतःचा आवाज शोधला होता। तुम्ही दुखावलेला स्वभाव बदलून कठोर, जागरूक आणि एकाग्र झालात।
तुमच्यात लपलेल्या शक्तीला तुम्ही स्वतः ओळखायला सुरुवात केली। ही वर्षे तुमच्या आत्मिक शक्तीचा, तुमच्या संयमाचा, तुमच्या स्वभावाचा आणि तुमच्या खऱ्या स्वभावातील खोलीचा कस होता। तुम्ही या काळातून बाहेर आलात म्हणजे तुम्ही आता फक्त जगण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी तयार झाला आहात। वृश्चिक राशीचा भाग्योदय कधी होणार? वृश्चिक राशीचा भाग्योदय हा अचानक येणारा क्षण नसतो, तो हळूहळू येणाऱ्या प्रचंड बदलांचा परिणाम असतो। मागील काही वर्षे तुम्हाला तोडण्यासाठी नव्हती तर तुम्हाला तयार करण्यासाठी होती। आता ब्रह्मांड तुमची परीक्षा संपवून तुम्हाला फळ देण्यासाठी सज्ज होत आहे। तुमचा भाग्योदय सुरू होण्याची प्रक्रिया आधीच वातावरणात आकार घेऊ लागले आहे। तारे आणि ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या जीवनातील संघर्ष एका टप्प्यावर येऊन स्थिर होत आहेत। जीवनात जिथे वर्षानुवर्षे अडथळे होते तिथे आता मार्ग मोकळा होताना दिसणार। तुमचा भाग्योदय सुरू होतो त्या क्षणाची खरी खूण म्हणजे तुमच्या विरोधात उभे असलेले प्रसंग अचानक तुमच्याच बाजूने वळू लागतात। कामाच्या ठिकाणी तुम्हाला दुर्लक्षित करणारे लोक आता तुमच्या कौशल्याची दखल घेतील। तुमच्यावर अन्याय झालेला असेल तर त्याचा तोल ब्रह्मांडच सांभाळेल। व्यवसाय करणाऱ्यांना एखादी संधी येईल जी वर्षानुवर्षे अडकली होती। ज्यांची आर्थिक स्थिती ढसळलेली होती त्यांना स्थिरता मिळायला सुरुवात होईल। काहींना हरवलेली प्रतिष्ठा परत मिळेल, काहींच्या हातून गेलेली नाती पुन्हा जीवनात येऊ शकतात, पण यावेळेला ती नाती कायम टिकणारी असतील। तुमचा भाग्योदयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे तुम्ही जिथे आहात त्या जागेचा आदर वाढू लागतो। लोक तुम्हाला सन्मान देऊ शकतात। तुम्ही जे बोलता ते गंभीरतेने ऐकलं जाऊ लागेल। तुमची शांतता, तुमची जिद्द आणि तुमचा अनुभव आता तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरणार आहे। या काळात तुम्ही जुन्या जखमा मागे टाकून पुढे जायला सुरुवात कराल। तुमच्या जीवनात असा टप्पा येईल की तुम्हाला समजेल हा संघर्ष संपला आणि त्याचवेळी तुम्हाला जाणवेल की जो प्रकाश वर्षानुवर्षे दूर दिसत होता तो आता तुमच्या समोर उभा आहे। वृश्चिक राशीसाठी भाग्योदय असतो तितकाच तीव्र। एकदा तो सुरू झाला की तुमच्या आयुष्यातील घडामोडींची वेगळीच वाट पाहू लागते। संघर्षाचा काळ जितका खोल होता तितकंच प्रचंड उत्थानही प्रचंड असतं। तुम्हाला जे हवं आहे ते कधी मिळणार? वृश्चिक राशी हा असा स्वभाव की इच्छा साध्या नसतात। तुमचं मन जे काही हवं आहे तेच मनाच्या तळातून येतं आणि ते मिळेपर्यंत तुम्ही हार मानत नाही। पण काही वेळा ब्रह्मांडही तुम्हाला ते लगेच देत नाही, कारण तुम्ही ते स्वीकारण्या इतके मजबूत झालेला असावा अशी त्याची इच्छा असते। तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्याचा काळ आता दाराशी उभा आहे। तुमच्या आयुष्यात आतापर्यंत हवे असलेले 3 मोठे क्षेत्र आहेत: स्थैर्य, प्रेम आणि आर्थिक सुरक्षितता। ही 3 क्षेत्रेच तुमचं आयुष्य हलवत आली, पण आता त्यांची फळं तुमच्याकडे येत आहेत। तुम्हाला हवी असलेली नोकरी किंवा व्यवसायात मोठा बदल अचानक पुढे येईल। ज्या ठिकाणी तुम्ही अपयश पाहिलं तिथेच तुम्हाला अशी संधी मिळेल जी तुमचं स्थान कायम बदलून टाकेल। काही वृश्चिक राशी व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार शहर, नोकरी किंवा करिअर दिशा बदलण्याची मोठी संधी मिळू शकते। तुम्ही मागणं बंद केलं असेल तरी ब्रह्मांड तुम्हाला ते देणारच। भावनिक आयुष्यात ज्याची वाट तुम्ही वर्षानुवर्षे पाहत होता ते प्रेम तुमच्याकडे परत येईल। ज्यांना नात्यात फसवणूक झाली आहे त्यांना नवीन, शांत, स्वच्छ नातं मिळेल आणि ज्या नात्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना स्थिरता मिळेल। तुम्हाला हवी असलेली मानसिक शांतता हीच तुमची सर्वात मोठी इच्छा होती आणि तीच आता तुम्ही अनुभवायला लागणार आहात। मनात वर्षानुवर्षे साठलेली थकवा, वेदना, गोंधळ हे सगळं हळूहळू दूर जाईल। अनेक वृश्चिक राशींना घर, जमीन, व्यवसाय यासारख्या मोठ्या गोष्टी मिळण्याची संधी येणार आहे। जिथे तुम्ही नेहमी माझ्यासाठी का नाही असं विचारत होता तिथे आता तुम्ही सगळ्यांसाठी उदाहरण ठरणार आहात। सत्य एवढंच, तुम्हाला जे हवं होतं ते तुमच्याकडे यायला सुरुवात झाली आहे। ब्रह्मांडाला वेळ लागला पण उत्तर नाही दिलं असं कधीच झालं नाही। तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे आणि आता तुम्हाला मिळणाऱ्या फळांचा काळ सुरू होत आहे। आगामी काळ 2026 ते 2029 तुमचं आयुष्य बदलणारा काळ असेल। वृश्चिक राशीसाठी येणारे 4 वर्ष म्हणजे एक पूर्ण नवीन युग सुरू होण्यासारखे असतील। संघर्षाच्या अंधाऱ्या बोगद्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला प्रकाश दिसणार आहे। तुम्हाला येणाऱ्या काळात ज्या गतीने बदल दिसतील ते मागील 5 वर्षांच्या वेदनेपेक्षा 100 पट जास्त समाधान आणि शांतता देणारे असतील। 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात स्थिरता येण्याची प्रक्रिया सुरू होईल। परिस्थिती तुम्हाला त्रास देणं थांबवेल आणि अचानक काही गोष्टी तुमच्या बाजूने वळायला लागतील। तुम्ही जे पूर्वी वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही मिळवू शकला नाही ते आता सहज मिळायला सुरुवात होईल। तुम्हाला तुमच्या जीवनातील काही महत्त्वाच्या व्यक्तींकडून पुन्हा आधार मिळेल। काही नाती तुटून पडतील पण जी उरणार आहेत ती खऱ्या अर्थाने तुमची असतील। 2027 मध्ये तुमची ओळख, तुमचा आदर, तुमचं काम या सर्वांची किंमत झपाट्याने वाढेल। लोक तुमच्या शांत मेहनतीला अर्थ समजू लागतील।
ज्याने तुम्हाला कमी समजलं होतं तेच लोक आता तुमच्या मागे उभे राहतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि आर्थिक क्षेत्रात तुमच्या नियतीचे दरवाजे उघडायला सुरुवात होईल. 2028 हे वर्ष तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्यातील सर्वात तेजस्वी वर्षांपैकी धरून ठेवेल. तुम्ही जे स्वप्न वर्षानुवर्षे धरून ठेवले होते ते आता आकार घेईल. काही जणांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती मिळेल, काहींना व्यवसायात विस्तार, स्थिर नोकरी, बढती, प्रतिष्ठा किंवा संपत्ती मिळेल. नात्यांमध्ये शांतता येईल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाचा पुन्हा जन्म होईल. 2029 हा काळ पूर्ण स्थिरता, जीवनात घट्ट पाया आणि आंतरिक शांतता घेऊन येणार आहे. तुमचं मन, तुमची करिअर दिशा, तुमच्या नात्यांची स्पष्टता सगळं एकदम संतुलित होईल. तुम्ही मागे वळून पाहिल्यावर केवळ एकच विचार येईल की संघर्षाचा प्रत्येक क्षण तुम्हाला आज इथे आणण्यासाठी आवश्यक होता. वृश्चिक राशीचा प्रवास हा नेहमीच साधा नसतो. इतर राशींना जिथे छोटी परीक्षा येते तिथे वृश्चिक राशीला संपूर्ण वादळ भोगावं लागतं. पण या वादळातच तुमची ताकद लपलेली असते. तुम्ही जे भोगलात ते साधं नव्हतं, ते तुमचं आयुष्य बदलणारं होतं. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या प्रत्येक संकटातून जिवंतच नाही तर अधिक शक्तिशाली बनून बाहेर पडलात. आज जिथे तुम्ही उभे आहात तिथे मागील वर्षांची संघर्ष फक्त तुमच्या प्रवासाचा एक अध्याय वाढतात. आता हा अध्याय बंद होतो आहे. तुम्ही या काळात स्वतःला जितकं तपासलं तितकं कधीच नव्हतं. तुमच्या मनाने, आत्म्याने आणि धैर्याने खूप वेदना सहन केला, पण तेच तुमचं सोन्यात रूपांतर झालं. वृश्चिक राशीची खासियत अशी आहे की जिथं उत्थान कधीच छोटं नसतं, तुम्ही कधीही सामान्य लोकांप्रमाणे प्रगती करत नाही. तुमचा उन्मेष नेहमीच धडाकेबाज, अचानक आणि प्रचंड परिणामकारक असतो. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टींना वेळ लागतो, पण एकदा मिळाला की त्या कायमच्याच असतात. तुमचं नशीब जरी उशिरा चमकत असलं तरी एकदा उजळलं की तुमची ओळख, तुमचं स्वप्न, तुमचं स्थान सर्व काही बदलून जातं.